नमस्कार मुलांनो, मी निकिता माझ्या या श्री समर्थ अकॅडमीमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। तर बघा मुलांनो, आज 13/12/25 म्हणजे 13 डिसेंबर 25 रोजी आज जी नवोदयची एक्झाम झालेली आहे ती भरपूर मुलांनी दिलेली आहे। माझ्याही क्लासच्या बऱ्याच मुलांनी एक्झाम दिलेली आहे। त्याच्यातलाच एका मुलाचा पेपर मला मिळालेला आहे, विश्वजित गजानन भाग्यवंत, त्याचा तो पेपर आहे आणि सेट जो आहे तो बी सेट आहे। तर बघा, मी हे प्रश्नपत्रिका सांगणार आहे तुम्हाला, याचे पूर्ण उत्तर तुम्ही बघून घ्यायचे आणि तुमची उत्तरं तुम्ही स्वतः चेक करायचे आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि जर व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करायला विसरायचं नाहीये, कारण हे एज्युकेशनल चॅनल आहे ज्याच्यामुळे तुमचा फायदा होऊ शकतो इथं आणि त्यामुळे तुम्हाला काय करायचं, हा व्हिडिओ पण बऱ्याच मुलांपर्यंत पोहोचवायचा आहे। तर बघा मुलांनो, पहिला जो खंड आहे आपला पहिला मानसिक क्षमता चाचणी, बरोबर आहे। काय आहे? मानसिक क्षमता चाचणी म्हणजे आपली आवडती बुद्धिमत्ता, बरोबर आहे। तर बुद्धिमत्तेचे सर्व प्रश्न जवळपास सोपेच होते। तर बघा, मी फक्त डायरेक्ट इथे तुम्हाला प्रश्नाची उत्तरं सांगणार आहे, म्हणजे व्हिडिओ जास्त लांब होणार नाही, आपला मोठा होणार नाही, बरोबर आहे। तर बघा, पहिला जो प्रश्न आहे, पहिला प्रश्न जो आहे त्याचा जो पर्याय क्रमांक आहे तो पर्याय क्रमांक डी हा पर्याय क्रमांक आहे मुलांनो। आणि दुसरा जो प्रश्न आहे त्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी। दोघांचेही, पहिला आणि दुसरा दोघांचाही जे उत्तर आहे ते काय आहे? डी। आणि मुलांनो, मोठा व्हिडिओ पण आपल्या चॅनलवर पडणार आहे, पण हा शॉर्ट व्हिडिओ मी तोपर्यंत तुमच्यासाठी इथं टाकत आहे, बरोबर आहे। आणि प्रश्न तिसरा जो आहे, तिसऱ्याचं जे उत्तर आहे तर पर्याय क्रमांक सी हे उत्तर आहे। आणि मी जी प्रश्नपत्रिका तुम्हाला सांगत आहे तो सेट आपला बी आहे। कोणता आहे? सेट बी आहे। प्रश्न चौथ्याचं उत्तर आहे, बघा प्रश्न चौथ्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए। बघा मुलांनो, प्रश्न पाचव्याचं जे उत्तर आहे, प्रश्न पाचव्याचं उत्तर जे आहे तर पर्याय क्रमांक सी हे उत्तर आहे, बरोबर आहे। प्रश्न सहाव्याचं जे उत्तर दिलेलं आहे ते आहे पर्याय क्रमांक बी हे उत्तर आहे। आणि प्रश्न सातवा, बघा मुलांनो, प्रश्न जो सातवा दिलेला आहे, प्रश्न सातव्याचा पर्याय क्रमांक जो आहे तो आहे बी। नंतर आहे प्रश्न आठवा, प्रश्न आठव्याचं जे उत्तर दिलेलं आहे तुम्हाला ते पर्याय क्रमांक सी हे उत्तर दिलेले मुलांनो। व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करायला कोणीही विसरायचं नाही आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायचे। आणि आपली नवोदयची नवीन बॅच जी आहे ती लवकरच सुरू होणार आहे, त्याच्यामुळं तुम्ही काय करायचं, ऑनलाईन बॅच आणि ऑफलाईन बॅच दोन्ही सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे, त्याच्यामुळे तुम्ही तुमचं ॲडमिशन लवकर करायचं 2026 साठी, बरोबर आहे। तर बघा मुलांनो, जे प्रश्न क्रमांक 9 दिलेला आहे, 9 नंबरचं जे उत्तर आहे ते पर्याय क्रमांक बी हे उत्तर आहे। त्याच्यानंतर प्रश्न 10वा जो दिलेला आहे मुलांनो, प्रश्न 10व्याचं जे उत्तर आहे ते पर्याय क्रमांक किती दिलेले? सी आहे। त्याच्यानंतर आहे प्रश्न 11वा, प्रश्न 11व्याचं जे उत्तर आहे मुलांनो ते आहे पर्याय क्रमांक डी। त्याच्यानंतर प्रश्न 12वा जो आहे, प्रश्न 12व्याचं जे उत्तर दिलेलं आहे तुम्हाला त्याचा जो पर्याय आहे तो किती आहे? पर्याय क्रमांक डी हा आहे। तर बघा मुलांनो, प्रश्न 13वा, प्रश्न 13व्याचं जे उत्तर दिलेलं आहे तुम्हाला ते आहे पर्याय क्रमांक बी। आणि त्याच्यानंतर प्रश्न 14वा जो आहे मुलांनो, 14व्याचं जे उत्तर तुम्हाला दिलेलं आहे त्याचा पर्याय क्रमांक किती दिलेला आहे मुलांनो? तर बघा पर्याय क्रमांक डी हा दिलेला आहे। त्याच्यानंतर 15वा प्रश्न जो आहे, 15व्याचा जो पर्याय आहे, बरोबर आहे, त्याच्यातला 15व्याचा आन्सर जे दिलेला आहे तुम्हाला तर ते आहे मुलांनो पर्याय क्रमांक सी हे दिलेलं आहे। आता 16 नंबरचा जो प्रश्न आहे, 16 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला दिलेलं आहे डी। आणि आपण ही प्रश्नपत्रिका व्यवस्थितरित्या सोडून बघून तुमच्यासाठी हे उत्तर इथं काढलेले आहे, त्याच्यामुळे जवळपास कुठलंही उत्तर चुकीचं येणार नाही, एवढी तर माझी गॅरंटी आहे इथं तुम्हाला। आता प्रश्न जो 17 नंबरचा आहे, 17 नंबरच्याचं उत्तर तुम्हाला दिलेलं आहे मुलांनो पर्याय क्रमांक ए। किती दिलेलं आहे? पर्याय क्रमांक ए हे उत्तर दिलेलं आहे। प्रश्न 18वा जो आहे, प्रश्न 18व्याचं जे उत्तर आहे मुलांनो ते पर्याय क्रमांक आहे सी। तर बघा मुलांनो, 19 नंबरचा जो प्रश्न आहे त्याचा पर्याय आहे पर्याय क्रमांक सी। आणि 20 नंबरचा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर तुम्हाला आहे इथे मिळालेलं पर्याय क्रमांक ए हे मिळालेलं आहे। तर बघा मुलांनो, 21वा जो प्रश्न आहे, 21व्या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते कोणतं असेल? पर्याय क्रमांक ए। 22वा जो आहे, 22व्याचं जे उत्तर दिलेलं आहे ते आहे पर्याय क्रमांक बी। 23 नंबरचा जो प्रश्न दिलेला आहे, 23 नंबरचं उत्तर किती आहे मुलांनो? बघा
तर पर्याय क्रमांक याचं सुद्धा उत्तर किती असणार आहे बी. तर मुलांनो हा शॉर्ट व्हिडिओ आहे, याचा सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड होईल काहीच वेळामध्ये. तो सुद्धा सगळ्यांनी बघायचा की कशा पद्धतीने तुमचे आन्सर आलेले आहेत. आणि खास करून मॅथचा व्हिडिओ बघायला तुम्ही विसरायचं नाही आहे, बरोबर आहे. कारण आपल्या चॅनलवर खास करून नवोदयसाठी भरपूर व्हिडिओ आहेत आणि नवोदयच्या मुलांना त्याचा फायदा होतो, बरोबर आहे. तर 24 नंबरचं जे उत्तर आहे बघा मुलांनो, 24 नंबरचं जे उत्तर दिलेलं आहे ते आहे पर्याय क्रमांक बी. बघा मुलांनो 25 नंबरची जी आकृती आहे, जी आरशातली आकृती आहे, 25 नंबरचं जे उत्तर आहे तुम्हाला ते दिलेलं आहे पर्याय क्रमांक बी. 26 नंबरचं उत्तर बघा मुलांनो, 26 नंबरचं जे आन्सर तुम्हाला दिलेलं आहे ते आहे पर्याय क्रमांक बी. ह्याचं पण उत्तर तेच असेल. 27 नंबरची आकृती बघा, 27 नंबरचं जे उत्तर आहे त्याचं पण आन्सर तुम्हाला इथे मिळेल बी पर्याय क्रमांक. त्याच्यानंतर 28 नंबरची जी आकृती दिलेली आहे आरशातली प्रतिमा, 28चं उत्तर तुमचं काय येईल मुलांनो, तर ए हे येईल. त्याच्यानंतर 29 नंबर बघा मुलांनो, 29 नंबरचं जे उत्तर दिलेलं आहे त्याचा पर्याय क्रमांक तुमचा किती असेल 29 नंबरचा, 29 नंबरचा सी हा पर्याय क्रमांक असेल मुलांनो. त्याच्यानंतर 30 नंबर बघा, 30 नंबरचा जो तुमचा पर्याय क्रमांक आहे तो आहे पर्याय क्रमांक बी. त्याच्यानंतर 31 नंबरचा जो पर्याय क्रमांक आहे मुलांनो तो आहे बी. तर बघा मुलांनो 32 नंबरचा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर तुमचं असेल डी. बी हे उत्तर नाही आहे, पर्याय क्रमांक डी हे त्याचं उत्तर आहे 32 नंबरचा. बघा मुलांनो 33 नंबरचं जे तुमचं उत्तर आहे ते पर्याय क्रमांक सी हे उत्तर आहे. त्याच्यानंतर 34 नंबरचं जे उत्तर आहे मुलांनो तुमचं ते आहे पर्याय क्रमांक बी. आणि त्याच्यानंतर आहे 35 नंबरचं जे तुमचं उत्तर आहे पर्याय आहे तो आहे पर्याय क्रमांक बी. त्यानंतर बघा 36 नंबर मुलांनो, 36 नंबरचं जे उत्तर आहे तो पर्याय क्रमांक आहे तुमचा ए. त्यानंतर 37 नंबरचं जे उत्तर आहे मुलांना तुमचं ते असेल पर्याय क्रमांक बी. त्यानंतर 38 नंबरचं जे तुमचं उत्तर आहे मुलांना ते आहे पर्याय क्रमांक ए. आणि त्यानंतर आहे 39चं जे तुमचं उत्तर आहे ते पर्याय क्रमांक बी. आणि 40चं जे तुमचं उत्तर आहे मुलांनो तो आहे पर्याय क्रमांक ए. अशा पद्धतीनं हा आपला बुद्धिमत्तेचा भाग कव्हर झालेला आहे मुलांनो. आकृत्या खूप सोप्या होत्या, अवघड अशा आकृत्या नव्हत्या. तर बघा मुलांनो आपला दुसरा पार्ट म्हणजे अंकगणित म्हणजे तुम्हाला माहिती आहे अंकगणितामध्ये मार्क चांगले मिळायलाच पाहिजेत आपल्याला. आणि अंकगणिताचे सुद्धा गणित जवळपास सोपेच होते, फक्त एक मोजके 2 किंवा 3 गणित थोडेसे, ते पण जास्त लेवल हार्ड नव्हती त्याची, सोपेच होते. तर बघा 41 नंबरचं जे गणित आहे त्याचं उत्तर आहे मुलांनो 41चं जे आहे त्याचा पर्याय क्रमांक किती दिलेला आहे तुम्हाला, पर्याय क्रमांक ए हे त्याचं उत्तर आहे. नंतर 42 आहे, 42चा जो पर्याय क्रमांक दिलेला आहे तो आहे मुलांनो बी हा पर्याय क्रमांक दिलेला आहे, बरोबर आहे. तर 43 नंबरचा जो उत्तर तुम्हाला मिळालेला आहे 43चा पर्याय क्रमांक किती असेल मुलांनो, सी हे उत्तर आहे. आणि 44 बघा, 44चं जे उत्तर दिलेलं आहे ते सुद्धा काय आहे पर्याय क्रमांक बी. त्यानंतर 45 बघा, 45चं जे उत्तर आहे मुलांनो ते आहे सी, बरोबर आहे. मुलांनो आपलं एज्युकेशन चॅनल आहे ज्याच्यामुळं तुम्हाला त्याचा फायदा होतो आणि तुम्ही हा व्हिडिओ भरपूर मुलांपर्यंत पोहोचवायचा आहे. आणि लगेच आपली नवोदय 2026साठी नवीन बॅच सुरू होणार आहे, त्याच्यामुळं ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही बॅच आहेत. त्याच्यामुळे तुम्ही तुमचं ॲडमिशन लवकर करून घ्यायचे, कारण जास्त मुलं आपण इथं घेणार नाहीत, मोजक्याच मुलांची बॅच इथं आपली राहणार आहे, जेणेकरून सगळ्या मुलांकडे आपल्याला लक्ष देता येईल, बरोबर आहे. तर बघा मुलांनो तर आता 45चं किती आलं, सी आलं. 46 नंबरचा जो पर्याय दिलेला आहे किंवा उत्तर आहे 46 नंबरचा पर्याय क्रमांक सी आहे. त्याच्यानंतर आहे 47 नंबरचा पर्याय क्रमांक जो आहे तो पण सीच आहे, 7/2 हे उत्तर त्याचं आहे. नंतर 48 बघा, 48 नंबरचा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर जे आहे पर्याय क्रमांक बी हे आहे. त्याच्यानंतर 49चा सुद्धा पर्याय क्रमांक मुलांनो बी हाच आहे. त्यानंतर 50 नंबरचं जे उत्तर आहे त्याचा पर्याय क्रमांक किती आहे मुलांनो, सी हा आहे. आणि बघा 51 नंबरचं जे उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजे ए आहे, पर्याय क्रमांक ए. त्यानंतर 52चं जे उत्तर आहे मुलांनो 52चं जे उत्तर आहे पर्याय क्रमांक सी हे उत्तर आहे. 53 नंबर बघा,
53 नंबरचं जे उत्तर आहे मुलांनो ते किती आहे? 53 नंबरचा पर्याय क्रमांक आहे तुमचा पर्याय क्रमांक डी. त्यानंतर 54 नंबरचं जे उत्तर आहे मुलांनो ते आहे 4 तास 45 मिनिटं म्हणजे बी पर्याय क्रमांक त्याचा आहे. नंतर 55 नंबरचं जे उत्तर तुम्हाला दिलेलं आहे मुलांनो ते आहे बी पर्याय क्रमांक. त्यानंतर 56 म्हणजे 56 नंबरचं जे उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक ए. त्यानंतर बघा 57 नंबरचं जे उत्तर तुम्हाला दिलेलं आहे मुलांनो ते आहे पर्याय क्रमांक सी. बरोबर आहे मुलांनो. आपले व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला नक्की लाईक करायचे आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकन चालू करून ठेवा. बरोबर, बेल आयकन तुम्हाला दाबायचे जेणेकरून काय होईल की मी जे व्हिडिओ इथं चॅनलवर अपलोड करेल ते तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील. बरोबर. तर बघा मुलांनो 58 नंबरचा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए 360. नंतर 59 नंबरचं जो प्रश्न आहे मुलांनो त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी 25. बरोबर आहे. आणि शेवटचा जो प्रश्न आहे 60 नंबरचा एक संपूर्ण कोन म्हणजे कंप्लीट अँगल याच्या समान असतो याचं जे उत्तर आहे तो पर्याय क्रमांक डी हे उत्तर आहे मुलांनो म्हणजे 4 काटकोना इतकं. तर मुलांनो ही प्रश्नपत्रिका मी तुम्हाला व्यवस्थितरित्या सोडून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता बघा आपल्याला सोडवायचा आहे खंड 3 म्हणजे भाषा. बरोबर आहे. भाषेविषयी तुम्ही उतारे वाचलेच आहेत एवढे तर काही अवघड नाही येथे. तर बघा प्रश्नाचे उत्तर 61 नंबरचं जे उत्तर आहे मुलांनो 61 नंबरचं जे उत्तर आहे ते पर्याय क्रमांक सी आहे. त्याच्यानंतर आहे बी 62 नंबरचं जे उत्तर आहे मुलांनो ते आहे बी पर्याय क्रमांक. त्यानंतर 63 नंबरचं जे उत्तर आहे मुलांनो त्याचा पण पर्याय क्रमांक बीच आहे. नंतर आहे 64 नंबर भीमकाय शब्दाचा विरुद्धार्थी शब्द विचारला होता. मुलांनी तर खूप गोंधळ घातलाय. याचा भीमकाय म्हणजे खूप मोठा व्यक्ती आणि त्याच्या विरुद्ध असते लहान म्हणजे पर्याय क्रमांक सी हे उत्तर आहे. नंतर 65 नंबरचा जे पर्याय क्रमांक आहे तो आहे मुलांनो पर्याय क्रमांक डी. नंतर बघा 66 नंबर तुमचा 66 नंबरचं जे उत्तर दिलेलं आहे तुम्हाला पर्याय क्रमांक ए त्याचं उत्तर आहे. नंतर 67 बरोबर आहे 67 पेंडेंट यापैकी कशाचा घटक आहे म्हणजे हा हाराचा घटक असतो. बरोबर म्हणजे पर्याय क्रमांक बी 67चं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. नंतर 68चं जे उत्तर आहे ते पर्याय क्रमांक ए आहे. आणि 69 बघा इथं पण बऱ्याच मुलांनी गोंधळ घातलाय. निडर या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द विचारलाय. निडर याचा समानार्थी शब्द तुम्हाला माहिती आहे कुठला असेल धाडशी शूरपराक्रमी आणि नसलेला म्हणजे भित्रा हे त्याचं उत्तर आहे. 69चा पर्याय क्रमांक आहे मुलांनो पर्याय क्रमांक ए. आणि 70चा जो पर्याय क्रमांक दिलेला आहे तो आहे पर्याय क्रमांक बी. बघा मुलांनो 71 नंबरचा जो प्रश्न आहे 71 नंबरचा जो प्रश्न आहे त्याचा पर्याय क्रमांक दिलेला आहे आपल्याला बी. 72 नंबरचा जो पर्याय क्रमांक आहे तो आहे ए. आणि 73 नंबरचा जो प्रश्नाचं जे उत्तर आहे मुलांनो ते आहे पर्याय क्रमांक ए. आणि त्यानंतर 74 नंबरचं जे उत्तर आहे ते पण पर्याय क्रमांक एच आहे. आणि बघा मुलांनो 75 नंबरचा जो प्रश्न आहे चकित होणे इथं सुद्धा थोडासा गोंधळ आहे. चकित होणे म्हणजे काय आश्चर्याचा धक्का बसणे किंवा आश्चर्य वाटणे. मग आठवणे आणि घाबरणे ह्या दोन गोष्टी तर इथं लगेच बाद होतात. आणि काही जणांनी उत्तर सांगितले की स्तिमित होणे. तर स्तिमित होणे या शब्दाचा अर्थ आहे की चिडचिड होणे. बरोबर आहे चिडचिड होणे किंवा आणखीन काय सांगितलेलं आहे चिडचिड होणे किंवा अस्वस्थ होणे. बरोबर आहे. मग चकित होणे म्हणजे स्तिमित होणे नाही. बरोबर आहे. हा माझ्या मते तर चुकीचाच उत्तर आहे बी पर्याय क्रमांक. माझ्या मते योग्य उत्तर आहे धक्का लागणे म्हणजे पर्याय क्रमांक सी हे उत्तर येईल. कारण ए आणि डी हे दोन्हीही बाद होतात. फक्त उरतात दोन पर्याय जे बी आणि सी आहे. तर स्तिमित होणे हा अर्थ तुम्ही शोधून बघा तर त्याच्यामध्ये दिलेला आहे की काय आहे चिडचिड करणे किंवा अस्वस्थ होणे. मग चकित होणे म्हणजे हा पर्याय नसणारच आहे. तर धक्का लागणे आश्चर्याचा धक्का लागणे किंवा चकित होणे. बरोबर आहे. तर पर्याय क्रमांक सी हे माझ्या मते योग्य उत्तर असेल 75चं. आणि त्यानंतर आहे मुलांनो 76चं उत्तर तुम्हाला जे दिलेलं आहे तो पर्याय क्रमांक किती दिलेला आहे बी. नंतर 77चे जे उत्तर आहे मुलांनो तो आहे पर्याय क्रमांक सी. त्यानंतर बघा 78चं जे उत्तर तुम्हाला दिलेलं आहे तो आहे पर्याय क्रमांक ए. आणि त्यानंतर 79चं जे उत्तर आहे मुलांनो तो आहे पर्याय क्रमांक बी. आणि त्यानंतर शेवटचा जो प्रश्न आहे आपला या प्रश्नपत्रिकेतला 80 बरोबर आहे. तर 80चं
पर्याय क्रमांक तुम्हाला किती दिला आहे, बीच दिलेला आहे. तर मुलांनो, मी ही प्रश्नपत्रिका व्यवस्थितरित्या पडताळून पाहून तुमच्यासाठी याची उत्तरं काढलेली आहेत. तुम्ही स्वतःचं पेपर एकदा चेक करून घ्या आणि तुम्हाला किती मार्क्स पडलेत हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, ज्याच्यावरून मी तुम्हाला सांगू शकते की तुमचा नंबर नवोदयला लागेल किंवा नाही. बरोबर आहे. तुम्ही ग्रामीणमधून आहात, शहरीमधून आहात, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला टाकायच्या तुमच्या नावासहित. बरोबर आहे. तुमच्या नावासहित, तुमच्या मोबाईल नंबरसहित मला ह्या गोष्टी कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला कळवायच्या आहेत. तर चला मुलांनो, आपला हा व्हिडिओ आपण इथेच थांबूया आणि हा व्हिडिओ सगळ्यांपर्यंत शेअर करायचा. आपला व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही.